हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय जिद की कहाणी सीझन 2. प्रेझेंटिंग पार्टनर सिद्धी सुझुकी, पॉवर्ड बाय शेअर स्पॉट, को पॉवर्ड बाय श्री महावीर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर. हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून जोरदार स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात जिद की कहाणीमध्ये. परंपरा, निष्ठा, अनुशासन, प्रशासन हे आपण सिनेमामध्ये ऐकलेलं असतं आणि असे हिरोज फक्त सिनेमात आहेत की काय असं आपल्याला वाटत असतं. पण जर जज्बा असेल, विश्वास असेल आणि कष्ट म्हणून काहीही करण्याची तयारी असेल, निष्ठेने करण्याची तयारी असेल तर 100% माणूस शून्यातून परत उभारी घेऊन काहीतरी भव्य दिव्य बनवू शकतो आणि तेच न करता समाजापुढे एक मोठा आदर्श निर्माण करू शकतो. आणि याचं आदर्श उदाहरण म्हणजे इलियास शेख सर, खिलौना मोटर्सचे इलियास शेख सर. सर तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सर. म्हणजे परंपरागत व्यवसाय होता, त्या व्यवसायामध्ये लॉस झाला, त्याच्यानंतर तुम्ही शून्यातून सुरुवात केली, गाडी पुसण्यापासून ते आता गाडी विकण्याच्या मोठ्या शोरूम पर्यंत सर तुमची मजल गेलेली आहे. आणि हे सगळं तुम्ही फार रिस्पेक्टने केलेलं आहे. तुम्ही त्याचबरोबर सोलापुरामध्ये खूप आदर आणि नाव कमावलेलं आहे सर. नक्कीच तुम्ही सोलापूरसाठी आदर्श आहात सर. तुमची स्टोरी आम्हाला आधीपासून ऐकायला आवडेल सर. तुमच्या आजोबांच्या काळापासून, खिलौनाच्या दुकानापासून ते खिलौना मोटर्स पर्यंतचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सर. ठीक आहे सर. पहिल्यांदा सर मी हिंदीमध्ये बोलले तर चालेल? अगदी जाणणार सर, नो प्रॉब्लेम. आता जे खिलौना जे नाव आहे सर, ऍक्च्युली ते खिलौना मोटर्स नाव असं आमचं अगोदरपासून पडलं की ज्या वेळेला आमचे आजोबा सोलापूरला आले, हमारे जो ग्रैंडफादर शोलापुर में जब आए सर, उनको यहाँ शोलापुर में जो है कुछ करने का एक जिद था सर जी. एक वड़कबाल करके एक छोटा विलेज था, वहां से उनकी पैदाइश है, वहां से वो सोलापुर आए. सोलापुर में एक ऐसा है कि कुछ हमें जिद करके यहाँ पे कुछ करके जाना है सर जी. तो हमारे ग्रैंडफादर ने सबसे पहले ऑयल मिल में एज ए लेबर करके काम किए कुछ साल तक. तो उस ऑयल मिल में काम करते वक्त उन्होंने जो भी कुछ कमाया उनके दोनों छोटे भाइयों के लिए एजुकेशन के लिए किया सर सबसे पहला. क्या बात है. तो हमारे जो ग्रैंडफादर थे तो उनके छोटे भाई सेकंड नंबर जो ग्रैंडफादर है मेरे, वो अभी अमेरिका सेटल्ड है सर, उनकी मेहनत की वजह से. क्या बात. अभी काफी लोग जानते हैं डॉक्टर फैज अहमद सर, वो डॉक्टर है सर. और उनकी तीनों जनरेशन डॉक्टर्स हैं और वेल सेटल्ड है इन अमेरिका सर थे. क्या बात. अभी वो अमेरिका में सेटल्ड है. और ग्रैंडफादर में जो तीसरे नंबर उनके भाई थे, उनका जो है यहाँ पे शॉप था सर नवी पेट में. बर. तो सबसे पहला शॉप उन्होंने स्टार्ट किया नवी पेट में, तो एज वो छोटे बच्चों की खिलौना होता ना सर, बिल्कुल वो स्टार्ट किया था सर. तो अब उसको नाम क्या देना है तो लोगों ने ही नाम दिया सर, पब्लिकने, की खिलौनाच्या दुकानात आपल्याला जायचं आणि तिथनं खेळणी परचेस करायचं. तसं आपलं नाव आडनाव शेख बंद होतं, पण आता खिलौना म्हणून ओळखणार लोक. असं झालं सर सुरुवात आपला खिलौनाचा. तर त्यानंतर तिने कष्ट भरपूर केले आजोबांनी. आजोबांचे कष्टामुळं त्यांचे भाऊ एक डॉक्टर झाले आणि दुसरे भाऊ जे है सोलापुर मध्ये आहेत, तिने पण वेल सेटल्ड है, त्यांचे उनके बच्चे उनके सभी वेल सेटल्ड है. वो जो नवी पेट में शॉप है वो छोटे हमारे ग्रैंडफादर की है. तो फिर मेरे ग्रैंडफादर ऑयल में काम करते करते वो ट्रक ड्राइवर हुए सर. ट्रक ड्राइवर से ट्रक के ओनर हो गए सर. और ओनर से जो है ना काफी उन्होंने उसको डेवलप किया, ट्रांसपोर्ट किया वगैरह किया. तो उसी लाइन में मेरे डैडी भी एंटर किए सर, ट्रांसपोर्ट लाइन में, क्योंकि हमारे ग्रैंडफादर ने इतना मेहनत किया तो उसको आगे बढ़ाना है उसको. बिल्कुल. तो उस टाइम पे जो है काफी साल पहले की बात है ये सर, ये तकरीबन मैं जानता हूँ सर 1965 की बात है सर. तो शायद 45 इयर्स आई थिंक सो सर. तो आज से नहीं 55 इयर्स के आसपास है. तो जब एजुकेशन 7th पास हुआ बोले तो मैट्रिक पास झालं असं था. तर हमारे पिताजी 7th पास हो गए तो बिजनेस में आ गए सर. तो बिजनेस में वेल सेटल्ड हो गए, लॉरीज अच्छे हो गए. नियर अबाउट पहले एक गाड़ी थी, उसके बाद 15 लॉरीज हो गए. वाह. तो 2 ट्रांसपोर्ट हो गए, शोलापुर में भी था, शाहबाद में भी था. वाह. तो अच्छा खासा चल रहा था सर बिजनेस. तो बाद में से जब एजुकेशन हुआ, मेरा डिप्लोमा हो गया सर 1993 में. ओके. तो डिप्लोमा एजुकेशन होने के बाद मैंने बाहर जॉब के लिए तलाश किया. तो लेकिन उतना आई वॉज नॉट मीन सेटिस्फैक्ट विद दैट सर्विस सर. तो इसीलिए मैंने सोचा कि अभी जो पिताजी कर रहे हैं उसमें ही हम लोग कर रहे हैं. तो 4 ट्रक लॉरीज में
तो काफी साल उसमें भी मैंने कोशिश किया सर, लेकिन दिन ब दिन जो है ना लॉरीज के कम हो गए सर बिजनेस अभी। ओके। तो अभी लार्ज स्केल पे ही करते हैं लॉरीज का, जो करते हैं, तो छोटे मोटे कोई करता नहीं उसमें। ओके। तो हमने स्टॉप करके मैंने खुद इन्वेंट किया कि यूज्ड कार में चलो कुछ करके देखेंगे। अरे वाह। हाँ। तो वही नाम से, खिलौना के नाम से ही स्टार्ट किया सर मैंने। ओके। सबसे पहले घर पे स्टार्ट किया मैंने। ओके। तो शुरुआत में क्या था कि कोई कार देने तैयार नहीं, कोई बेचने तैयार नहीं हमारे पास, क्योंकि उनको विश्वास नहीं है ना कि ये बेचेगा क्या। बिल्कुल। क्योंकि इसका लाइन अलग है, ये हमारी कार क्या बेचेगा। बिल्कुल। तो एक कस्टमर था, उसने उसको ऐसा था कि गाड़ी चलो तू बेच सकता तो बेच ले, लेकिन गाड़ी बंद है, तू चालू करके बेच। तो मैंने उसको ढकल के लेके आया, गाड़ी धोआ, उसको पोंछा, मैंने स्टार्ट किया गाड़ी। तब मैंने शुरुआत होगी सर, महीने में एक कार बेचा सर। फर्स्ट कार मैंने सेल किया, उसमें मेरे तकरीबन 2500 मिले थे, लेकिन 2000 खर्चा ही हुए थे सर गाड़ी चालू करने के लिए, क्योंकि मुझे करना था सर बस कि मैं कर सकता हूँ ये चीज। तो जैसे उस बंदे ने डील होने के बाद उसने अपने दोस्तों को बताया कि ये यहाँ पे गाड़ियां सेल कर सकते और बेच सकते हैं, ले सकते हैं बाय कमिशन। तो शुरुआत वहां से हो गई सर मेरी। क्या बात है। मग हेच वाढत कसं गेलं सर? तो कस्टमर जैसे हमसे लेते हैं, अगर वो सेटिस्फेक्शन हुआ तो वो माउथ कन्विंसिंग करता है दूसरे को। ओके। तो उसके रेफरेंस से दूसरा कस्टमर आता है, तो उसने अपने पास कस्टमर लेके आया तो हम उसकी गाडी सेल किए। बरोबर। तो ऐसा कमिशन बेस पे किया सर काफी साल तक में। पण सर आता फार मोठे मोठे ब्रँड सुद्धा युज्ड कार मध्ये उतरलेले आहेत। हा हा। मग त्या कॉम्पिटिशन मध्ये आपण कसं सर्व्हाइव्ह करतो आहोत, कसं त्यांना बीट करतो आहोत? नाही, कसं आहे सर माहित आहे का, सर्वात पहिला म्हणजे 4 व्हीलर मध्ये जे आहे ना, एक माणसाला विश्वास पाहिजे की इथं चांगली गाडी मिळते आणि पेपर्स क्लिअर पाहिजे सर। बरोबर। कसं आहे, गाडीमध्ये जे आपण प्रवास करतो त्याचं स्वतःचं जीवन तो त्या गाडीमध्ये बसून जाणार ते, त्यामुळे त्याला कसं पाहिजे की गाडी चांगली पाहिजे आणि पेपर्स क्लिअर पाहिजे गाडीचे। बरोबर। तर मी पहिल्यांदा काय केलो की कस्टमरला काय हवंय, कस्टमर किस बात पे सेटिस्फेक्शन होता है, उसको मैंने फोकस किया। मैं सबसे पहला गाड़ी, जब भी मैं, अभी तो मैं खुद डीलर हूँ सर यूज्ड कार में, खुद गाड़ी परचेस करता हूँ, सेल करता हूँ। तो सबसे पहले मैं गाड़ी ऐसी परचेस करता हूँ सर कि उसमें उसका हिस्ट्री हो, गाड़ी किस तरह से जब शोरूम से बाहर आई और वो बंदे ने किस तरह से यूज किया, उसका रिकॉर्ड पूरा शोरूम में हिस्ट्री अगर रहेगा तो गाड़ी वेल एंड मेंटेन्ड होता है सर। क्योंकि उसको टाइम पर टाइम अगर सर्विस देंगे तो गाड़ी कितनी भी पुरानी हो सर कभी खराब नहीं होगी गाड़ी। ओके। तो सबसे पहला मैं गाड़ी परचेस जिससे भी करता हूं तो उसकी हिस्ट्री देखता हूं सर गाड़ी का। क्या बात है। तो अगर गाड़ी वेल एंड मेंटेन्ड अगर गाड़ी है तो वही परचेस करना और वही कस्टमर को देना है सर। और उसमें कोई कमी है तो वो हम लोग कंप्लीट करके देते हैं सर। क्या होता है, कस्टमर जब लेने के लिए आता है हमारे पास, तो उसको कार ऐसी चाहिए कि उसको मेंटेनेंस वाली कार नहीं चाहिए सर। ओके। 2 पैसे महंगी हो पर मेंटेनेंस वाली कार नहीं चाहिए। गाड़ी डीजल डालो और यूज करो बस। बिल्कुल। 2-3 साल तक तो बड़ा कुछ काम ना हो, सर्विसिंग ठीक है 8000 किलोमीटर पे होती है तो वो कर लेंगे वो, लेकिन बड़ा वाला काम कोई नहीं चाहिए सर उसको। ओके। तो इस तरह से बिजनेस बढ़ता है सर, ताकि हम लोग गाड़ी अच्छी देंगे तो कस्टमर आएगा। ओके। हाँ, तो इस तरह कस्टमर आते गए हमारे काउंटर पे। ओके। हाँ। मग आता हा तुमचा जो व्यवसाय हा फक्त सोलापूर पुरताच मर्यादित ठेवलाय तुम्ही, की आजूबाजूच्या जिल्ह्यांमधल्या पण गाड्या तुम्ही विकण्या वगैरेची कामं करता? नाही, आता सुरुवातीला तसंच होतं की सोलापूर जिल्ह्यामध्येच आपण काम करत होतो। बरोबर। सुरुवातीला। आता कमीत कमी 2 वर्ष झाले सर, ऑल ओव्हर महाराष्ट्र मधनं गाड्या म्हणजे आमच्याकडे येतात आणि आमच्याकडनं घेऊन जातात। क्या बात। ऑल ओव्हर महाराष्ट्र मधनं। बर। आणि मी एक सांगतो सर की सर्वात जे आता सध्याला जे आहे ना म्हणजे आपण ह्या परिस्थितीत मीडिया इज द बेस्ट सर। बर। म्हणजे आता जे आपण मीडिया मानतो ना सर, मीडिया एक जादू की छड़ी है सर। सोशल मीडिया। हाँ, सोशल मीडिया। बरोबर। तो ये मैंने इसको भी यूज किया, ये भी बहुत सपोर्ट किया सर मैंने। ओके। तो हे मीडियामुळे जे आहे ना सर, कमीत कमी आता 2 वर्ष झाले पूर्ण महाराष्ट्राचे लोक येतात माझ्याकडनं आणि गाडी घेऊन जातात। बरोबर। अँड देअर इज अ सॅटिस्फॅक्शन विथ आवर व्हेकल सर। बरोबर। म्हणजे खिलोना मोटरची गाडी असेल तर आम्ही तिथनं बिंदास गाडी घेऊ। बरोबर। असं त्यांच्या डोक्यात बसलंय सर। बर। कारण मी आता कमीत कमी बघा ना सर, 2002 पासून मी हा कार लाईन चालू केलं सर, खिलोनाचा। हा, 20 वर्ष झाले। त्याच्या अगोदर तर ट्रक लाईन मध्ये होतो। 20 वर्ष ह्या कार लाईन मध्ये, यूज कार मध्ये। बरोबर।
सर किती मोठा सेटअप आहे आपला, किती एम्प्लॉईज आपल्याकडे काम करतात? आता माझ्याकडे टोटली 12 एम्प्लॉईज काम करतात सर. अरे वा. आणि वडील पण खूप माझ्या सोबत असते दरवेळेला. तिने बरोबर, त्यांचं खूप सहकार्य आहे मला वडिलांचं. बरोबर. कारण दरवेळेला तिने ज्या वेळेला कसं आहे बिझनेस आहे, अप्स अँड डाऊन्स तर येणार. ज्या वेळेला अप्स असतात तर आम्ही खुश असतो, ज्या वेळेला डाऊन्स असते त्यावेळेला म्हणजे आमचे खंबीर साथ देणार म्हणजे माझे वडील सर. वडिलांचा खूप साथ आहे माझ्यासोबत. तर दरवेळेला म्हणजे ते माझ्या सोबतच असते. कुठं तुम्ही आता सांगितलं की अप्स अँड डाऊन्स असतात. आता आपण बघितलं की त्या ट्रॉलीजच्या बिझनेस बंद केल्यानंतर तुम्ही आता अपचा सगळा प्रवास सांगितला, पण तो सुरू केल्यानंतर मध्ये डाऊनफॉल पण आला असेल ना? हा सर. तुम्हाला पण चिंताजनक गोष्टी घडल्या असतील, कोरोनाचा पिरियड पण तुम्ही फेस केला असेल. या सगळ्यामध्ये ते डाऊनफॉल काय काय होते, त्यावर तुम्ही कशी मात केली, हे आम्हाला ऐकायचंय. सर सर्वात पहिला म्हणजे कसं आहे सर की कुठलाही बिझनेस असू सर, त्यामध्ये आपल्याला सेटअप करायचं असेल तर खालनच वरती यावं लागतं. करेक्ट. तर खाल्लं म्हणजे काय माहिती आहे का सर, आपण ठीक आहे, मी डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, काय पण असू दे, पण आपल्याला ऑन फ्रॉम बेस वी हॅव टू स्टँड इट. तर बेसिक म्हणजे काय, आम्हाला जे गाडीमध्ये कुठलेही माहित नसताना आम्ही खाल्लं म्हणजे कसं आहे की गाडीचे जे काय समजा मेकॅनिक असू त्याच्यासोबत आपण काम केलेलं आहे, गाडीचा ड्रायव्हर असू दे त्याच्यासोबत काम केलेलं आहे, गाडीचा ओनर असू दे त्याच्यासोबत काम केलेलं आहे. त्याचं म्हणजे शिकण्यासाठी आम्ही काय पण करायची जिद्द असं. बरोबर. शिकणे म्हणजे कसं आहे, गाडीची एक वैशिष्ट्य अशी असते की बाकी लॉरीज मध्ये वगैरे किती पण गाडीला टचअप करा, काही पण करा, त्याला नो इश्यू. पण कार मध्ये कसं आहे, ओरिजिनल जे गाडी आहे त्याचा व्हॅल्यू आहे सर. बरोबर. गाडीचं कसं आहे, बेस जे असतं ना, खालचं जे कॉलम म्हणतो आपण बिल्डिंगचं, त्याचं जे आहे ना फाउंडेशन असते. बरोबर. गाडी जर ऍक्सिडेंट झाली तर मग ते किती पण तुम्ही रिपेअर करा कार, ते काय व्यवस्थित चालवायचं नाहीच. कारण अगोदर मला त्याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं सर, गाडीबद्दल. त्यामुळे मला शिकायला खूप अडचण झाली सर. म्हणजे लोक अशी एखादी कुठली डील फसली सर, एखादा व्यवहार असा अंगावर आला किंवा तुमची फसवणूक झाली, असं कधी घडलं? हा, घडलं सर, बरंचदा झालंय. काय नवीन असताना आम्हाला त्या गाडीबद्दल काही माहित नव्हती, तर मी गाडी कुठलीही असू ते घेणार मी. बरोबर. त्यामुळे कस्टमर्स मला ऍक्च्युली शिकवलेत असं मला वाटतंय. कारण मी ज्या वेळेला गाडी घेतल्यानंतर मी विकायला ज्या वेळेला काउंटरला लावणार तर म्हणणार, अरे तू तर ये तो गाडी लगी हुई लेके आया. हो. तर त्यावेळेला आम्हाला खूप लॉस बेअर करा, म्हणजे सुरुवातीला लॉसच म्हणजे सर 5 वर्ष लॉस मध्ये व्यवहार केला. 5 वर्ष लॉस मध्ये? 5 वर्ष, टोटली 5 वर्ष. बरं. बिझनेसला खऱ्या अर्थाने बूम कधी मिळाली सर, कुठल्या काळामध्ये मिळाली? आता परवा 2010 नंतर माझा बिझनेस सेटअप चांगला चालला सर. असं झालं की 2002 पासून 8 वर्ष मी टोटली शिकायलाच गेलं मला, माझे कसं सेटअप करावं, कारण नवीन होतं ना 4 व्हीलर. बरोबर. ट्रक लाईन वेगळं आहे सर आणि 4 व्हीलरचं लाईन वेगळं आहे. यासाठी टोटली न्यू आहे सर हे कॉन्सेप्ट मला. ह्याला शिकायला टोटली 8 वर्ष गेलं मला. बरोबर. त्यानंतर शिकण्यासाठी खूप लॉस बेअर करावं लागलाय, कारण गाडी ऍक्सिडेंट होणार. बरोबर. काही गाड्यांमध्ये पेपर नव्हते. हो. त्यामुळे आपल्याला बरोबर लॉस बेअर करायला त्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर सुद्धा बरेच काय मी लाईन पण चेंज केली होती, पण ते पण सक्सेस झालेली नाही. कुठली लाईन? म्हणजे मी आता हे करताना एक जेप घेतली होती की व्हिंटेज कार मध्ये पण आपण करू, कारण सोलापूरमध्ये कोण केलेलं नव्हते सर. मी स्वतःहून एक व्हिंटेज कार स्क्रॅप घेतली होती आणि माझ्या स्वतःच्या गॅरेज मध्ये आम्ही स्वतः त्याला डेव्हलप केलं, म्हणजे तयार केली गाडीला. बर. ऑस्टिन 7 होती सर, 1937 ची. 1937 ची कार होती, ते जुनी काळाची. ती कलकत्त्यावरून आणली होती सर मी. बर. आणि ती जी रजिस्ट्रेशन कलकत्ता होतं ते मेड इन इंग्लंडची होती सर गाडी. अरे बाबा. आणि आपण सोलापूरमध्ये स्वतः त्या गाडीला तयार केली सर, चालू केली आणि त्याला चालवले रोडवर सर. सक्सेस झाली गाडी ते, पण कस्टमर नाहीच सर. नाही, मग तिचं काय केलं? त्यामुळे मी पुण्याला देऊन टाकले सर ते. सर आता बॅटरीच्या गाड्या येत आहेत, मध्ये असंही म्हटलं जातंय की आता पेट्रोलच्या गाड्या बंद होणार, 5-6 वर्षांना वापरलेल्या गाड्यांना आता स्क्रॅप, अशा बऱ्याच अफवा चाललेल्या आहेत. काय खरं आहे? आणि जर असं काही असेल तर तुम्ही काय, तुमचा प्लॅन ऑफ ऍक्शन बिझनेसचा काय असणार आहे पुढचा? नाही, कसं आहे, बॅटरीची गाडी कधी पण चांगली आहे सर ऍक्च्युली, पण त्याला कसं आहे, सर्व्हिस स्टेशन हवं आहे. जे काय आपण मार्केटमध्ये गाडी आणतो त्याचं सर्व्हिस स्टेशन असेल तर ती गाड्या चालतात सर. बर. आणि बॅटरीची गाडीचं मेन पॉझिटिव्ह थिंग काय सर माहिती आहे का, पोल्युशन कमी होत आहे आपल्या देशात. जे पोल्युशन आहे त्याचा ते मार्ग म्हणजे काढायचं म्हणलं तर बॅटरीची गाडी. आणि पेट्रोल आणि डिझेल पेक्षा जे आपण हे करतो सर, जे एक्सपेन्सेस आहेत
ते बॅटरीला खूप कमी आपल्याला खर्च आहे बॅटरी गाडीला कुठलंही मेंटेनन्स नाही आहे सर त्या गाड्यांना. बर. कारण काय बॅटरी गाडीला ऑइल चेंज नसतंय आणि सर्व्हिसिंग नसते, कुठल्याही प्रकारचं काही नाही. एकदा गाडी घेतली की बस 15 वर्षानंतर आपल्याला तिला रिन्यू करावं लागतं एवढंच. बर. पण मग तो असं वाटत नाही सर तुमच्या युज्ड कारच्या त्याच्या मार्केटला तो एक मोठा धोका आहे? तसं काय नाही सर, आता ते चालू झाले तर तेच स्टार्ट करणार आम्ही असं. जसा जमाना आहे जैसा रहेगा वैसा बेस करना पडेगा सर. बरोबर सर. समजा जर तुम्ही हा युज कारचा व्यवसाय नसता केला तर तुम्हाला काय करायला आवडलं असतं? नाही, पहिल्यांदा तर माझा फोकस होता की लॉरीमध्ये खूप चांगलं डेव्हलप करावं, हे करावं, त्याचा वाढवावं. पण त्याचा काय मला पुढं असं वाटलं नाही, त्यामुळे ते सोडून मग कारमध्ये चालव सर. कारमध्ये भरपूर लाईन आहेत 4 व्हीलर मध्ये. त्याला कमर्शियल कार्स आहेत, प्रायव्हेट कार्स आहेत, मग प्रीमियम कार्स आहेत, जसं BMW, मर्सिडीज आहे, ती एक वेगळी लाईन आहे त्याची. आपण त्याच्यामध्ये पण काय सेल करतो? नाही सर, अजून सुरुवात तर नाही केली, पुढे करणार आहे सर. ते डोक्यात आहे करायचे, कारण सोलापूरच्या लोकेशनच्या हिशोबाने अजून तर त्याला स्टार्ट नाही केले, पण करायचं आपल्याला ते पण सेटअप. बरोबर, ते पण डोक्यात आहे सर. आणि बाकी पुढचा बिझनेस प्लॅन काय तुमचा? पुढचा बिझनेस प्लॅन काय सर, की कस्टमर जसं आपलं डिमांड करताय त्या हिशोबाने आम्ही काम करणार. म्हणजे आता जनरेशन जे आता आजची जे जनरेशन आहे प्रीमियम कार मध्ये खूप त्यांना इंटरेस्टेड आहेत, तर पुढं तेच चालू होणार की आपल्याला इथं सोलापूरला पण आपल्याला मिळून जाईल. ऑडी असू दे, मर्सिडीज असू दे, त्याचं पण आपल्याला इथं, कारण भरपूर लोक पुण्या मुंबईला जाते सर त्या गाड्यासाठी, तर आपण इथंच सेटअप करणार आहे त्या गाड्यांचं. बरोबर, सुरुवात करणार आहे. सर या व्यवसायातले काय खास खळगे आहेत तुम्हाला सांगावं असे वाटले की या गोष्टी धोक्याच्या जागा आहेत? या व्यवसायामध्ये कसं आहे सर की सर्वात पहिली म्हणजे गोष्ट की आपल्याला ह्या गाड्यांमध्ये 4 व्हीलर मध्ये सक्सेस आहे सर. कारण का हा 4 व्हीलर एक बिझनेस असा आहे की एक स्पष्ट सांगतो, कारण पब्लिक बघती आहे की ह्यामध्ये किती पण तुम्ही हे करा सर, म्हणजे एंड नाहीये त्याला. पैसे किती पण गुंतवा, त्याचा काय म्हणजे एंड नाहीये, किती पण तुम्ही हे करू शकतो असं आहे. बरोबर. हा प्लस पॉइंट आहे सर. प्लस मायनस पॉइंट काय ओळखायचे? काय मायनस पॉइंट म्हणजे कसं आहे सर, ह्याला खूप एक्सपिरियन्स पाहिजे पहिल्यांदा. तर एक्सपिरियन्स असेल तर हा धंद्यामध्ये घुसायचं, नाही तर नाही सर. बर. या धंद्यात एवढं प्रॉफिट आहे ह्याचा तुम्ही विचार करू शकत नाही सर. बर. भरपूर प्रॉफिट आहे सर. म्हणजे माझं 4 व्हीलर लोक म्हणतील की तू काय बोलतो असं आहे की ह्या 4 व्हीलर लाईन मध्ये कसं आहे सर, तुम्हाला इन्शुरन्स आहे त्यामध्ये मिळते, फायनान्स आहे त्यामध्ये मिळते, बरेच काही आहे सर, स्पेअर पार्ट आहेत त्यामध्ये मिळते, एक्सेसरीज आहेत त्यामध्ये प्रॉफिट आहे. प्रॉफिट आहे सर या लाईन मध्ये. फक्त एक्सपिरियन्स पाहिजे, असं एक्सपिरियन्स पाहिजे की त्याचे बारीक पार्ट आहे ना, त्याच्यापेक्षा आणि छोटी सी चीज से बड़ी चीज तक अपने को पूरा नॉलेज चाहिए सर, तभी ये गाड़ी लाइन में वो जेप ले सकता है सर. ऐसा है, और इसमें जितना इन्वेस्ट करेंगे उतना कम है सर आपको. क्या बात है. समझो ना, ये नोटों की मशीन है सर, बस नोटों की मशीन है. आप एक बार उसको डाल देंगे, अगर मशीन छापने का जो चालू उसका एंड नहीं है सर उसका. क्या बात है सर. हाँ सर. बाकी अजून यंग जनरेशनला ज्यांना याच्यामध्ये यायचं आहे, जे ऑनलाईन गोष्टींमध्ये पण आता आहेत आणि ऑनलाईन पण कारचे व्यवसाय किंवा डील्स करता आहेत, त्या अनुषंगाने तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता? ऑनलाईन डील्स जे करतात सर 4 व्हीलर मध्ये भरपूर आले ऑनलाईन मध्ये, त्यामध्ये फसवणूक भरपूर होते सर. नियर अबाउट 75% लोक फसवते. समजा थोडा फॉर एक्झाम्पल आपण स्विफ्ट घेतो की सोलापूरमध्ये किंवा मुंबईमध्ये स्विफ्ट असेल एक 4 लाख रुपयाला 2014-15 ची, पण ऑनलाईन मध्ये काय दाखवत की 2.5 लाखला तुम्हाला मिळून जाते गाडी. ऍक्च्युली ते नसतं सर. ते काय म्हणतात की तुम्हाला आम्ही घरपोच करतो, मला 5,000 रुपये फक्त टोकन अमाऊंट तुम्ही फक्त ऑनलाईन टाका. जोपर्यंत आपण पैसे टाकत नाही तोपर्यंत ते कॉल आपला रिसिव्ह करतात आणि कॉल करतात आपल्याला. एकदा आपल्या पैसे तिथं गेले मग ते काय आपला गेला नाही सर. आणि दुसरी ती एक फसवणूक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फिजिकली जे गाडी बघणं, टेस्ट ड्राईव्ह घेणं ते वेगळं आहे सर, आणि आपण ऑनलाईन जे करतो ते वेगळं आहे सर. बर. आता ह्याच्या अगोदर पण पवार सर म्हणले सर, डोळ्याने जे बघणं ते वेगळं आहे सर, आणि ऑनलाईन बघणं वेगळं आहे सर. बरोबर. हा. आता एवढ्या एक्सपिरियन्स नंतर, 30 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर, आधीच्या बिझनेस मधल्या तोट्यानंतर तुमचा सक्सेस मंत्र काय आहे सर? सक्सेस मंत्र सर्वांना मी सांगतो, कुठलंही असू दे फील्ड सर, ते की सर्वांना
एक प्रामाणिकपणे आपण बिझनेस करायला पाहिजे सर. कारण आम्ही जसं वागतो आपल्याला तसं जग वागतं सर. क्या बात. हा बस. आपल्याला जर झेप वरती घ्यायचं असेल तर प्रामाणिकपणे काम करणे आणि आई बाप ज्यांचे आहेत त्यांचा आशीर्वाद जर सोबत असेल तर नक्कीच त्यांनी झेप घेणार सर. क्या बात आहे. हा सर. थँक्यू सर. तुमची नियत चांगली असेल, ग्राहकांची सेवा आणि फसवणूक न करणं हा तुमचा उद्देश असेल आणि तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद असेल, तुम्हाला तुमच्या मूल्यांवरती विश्वास असेल आणि त्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही लेवलवर जाऊन तुमची परीक्षा द्यायची तयारी असेल तर तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि कुठलंही आलेलं अपयश ही पुढच्या यशाची पायरी असते, मोठी पायरी असते. त्यामुळे अपयशाने खचून न जाता अशा पद्धतीने जर आपण प्रवास केला तर आपण नक्कीच यशही मिळवू, कीर्ती मिळवू आणि लोकांसमोर आदर्शही निर्माण करू. असाच काहीसा प्रवास आहे खिलौना मोटर्सचे संचालक इलियास शेख यांचा. सर तुम्ही इथे आलात आणि अगदी स्पष्टपणे काही न लपवता पब्लिक समोर तुम्ही तुमचं खरं मत मांडलेलं आहे. तुमचे बिझनेस सिक्रेट्स पण ओपन केलेले आहेत. त्याबद्दल मनापासून तुमचे आभार सर. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.